श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. निष्ठा, पवित्रता आणि अखंड पतिव्रता धर्म ज्या स्त्रीच्या तपश्चर्येने त्रिदेवही नतमस्तक झाले, अशी महान सती म्हणजे सती अनुसया माता. श्री गुरुचरित्र कथासार आज आपण ऐकणार आहोत. अध्याय 4. सती अनुसयेची दिव्य कथा. ब्रह्मदेवाला 7 मानसपुत्र होते. मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त्य, पुलह, ऋतू आणि वशिष्ठ अशी त्यांची नावे होती. ब्रह्मपुत्र अत्री ऋषींच्या पत्नीचे नाव अनुसया होते. पतिव्रत धर्माचे पालन ती मोठ्या निष्ठेने करीत असे. पतीला ती सदैव समजत असे. अनुसया रूपवान होती. अनुसयेच्या पतिव्रतेची कीर्ती सर्वत्र पसरलेली होती. आपल्या पतिसेवनेने आपले स्वर्गाचे ऐश्वर्य अनुसया मिळविल ही भीती सर्व देवांना वाटू लागली. इंद्रांनी, देवांनी, ब्रह्मा, विष्णू, महेश यांना अनुसयेच्या दिव्य पतिभक्तीविषयी सांगून आपली चिंता व्यक्त केली. पतिव्रता अनुसया अतिथीचे स्वागतही भक्तिभावाने करीत असे. कोणत्याही याचकाला ती विनमुख पाठवीत नसे. त्यांचा आदर सत्कार उत्तम प्रकारे करण्यास तिचा लौकिक होता. पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश ही पंचमहाभूते तिला घाबरून वागत होती. अनुसयेला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून सूर्याने देखील आपल्या किरणांची प्रखरता अत्री ऋषींच्या आश्रम परिसरात मंद केली होती. अग्नीची उष्णता तिला शीतल वाटत असे. तिला सुख व्हावे म्हणून वारा त्या आश्रम परिसरात मंद वाहत असे. तिच्या पावलांना चालताना त्रास होऊ नये म्हणून पृथ्वी देखील कठीणपणा सोडून तिच्या पायाखाली मऊ होत असे. त्यामुळे अनुसया स्वर्गातले अति उच्च स्थान घेईल म्हणून सर्व देव काळजीत पडले होते. ब्रह्मा, विष्णू, महेश हे ऐकून संतापले व अनुसयेच्या पतिव्रतेचा भंग करण्याचे त्यांनी निश्चित केले व त्या निर्धाराने ते 3ही देव अत्री ऋषींच्या आश्रमात गेले. त्यावेळी अत्री ऋषी अनुष्ठान करण्यासाठी नदीकाठी गेले होते. त्या 3 देवांनी ब्राह्मणांचे रूप घेतले होते. आम्ही अतिथी म्हणून आपल्या आश्रमात आलो आहोत. आम्हाला लवकर भोजन करून वाढा. आपल्या आश्रमात आलेल्या अतिथी कधीच निराश होऊन जात नाही अशी आपली ख्याती भूतलावर पसरली आहे. आपण आम्हाला इच्छा भोजन द्याल या मोठ्या आशेने आम्ही येथे आलो आहोत. माझे पती अनुष्ठान आटपून येतील एवढ्यात. तोपर्यंत आपण स्नानादिक विधी पुरे करून या. मी स्वयंपाक तयार केलेलाच आहे असं अनुसया म्हणाली. अत्री ऋषी येईपर्यंत आम्ही थांबू शकत नाही. आम्हाला फार भूक लागली आहे. आम्हाला ताबडतोब जेवण द्यायची आपली इच्छा नसेल तर आम्ही निघालो. ते जाण्यास निघाले. अनुसयेने अत्री ऋषींचे ध्यान केले आणि म्हणाली, अतिथी देवांनो, थांबा. आजपर्यंत या आश्रमातून निराश होऊन परत कधीच रिकामा कोणीही गेलेले नाही. मी आपली इच्छा पुरी करण्याचा मी निश्चय केला आहे. बसा या आसनावर असं अनुसया म्हणाली. ते आसनावर बसल्यावर तिने अर्धपाद्य दिले व लगेच जेवणाचे पान तयार करून अतिथींना जेवायला प्रारंभ करण्याची विनंती केली. अतिथी जेवायला सुरुवात करीत नाही असे पाहून तिने त्यांना विचारले, तुम्हाला काय हवंय मला सांगा. आमच्या मनात एक इच्छा निर्माण झाली आहे. त्यातला एक जण म्हणाला. कोणती? अनुसूयाने विचारले. आम्हाला विवस्त्र होऊन तू जेवण वाढावेस अशी आमची इच्छा आहे. ही त्यांची विचित्र मागणी ऐकून अनुसयेने जाणले की हे अतिथी आपली सत्व परीक्षा घ्यायला आलेले असणार. माझे मन निर्मळ आहे. माझी पतिभक्ती
आणि माझ्या पतीचे तपोबल मला यातून तारल्याशिवाय राहणार नाही, असा विचार करून तिने अतिथींची ती इच्छा पुरी करण्याचे आश्वासन दिले. ती आत गेली. तिने आपल्या पतीचे मनोभावे चिंतन केले आणि ती विवस्त्र होऊन त्यांना जेवण वाढायला बाहेर आली. आश्चर्यकारक घटना घडली. ते 3 ब्राह्मण तानीही बाळे बनून लोळत होती, रडत होती. ती आत जाऊन वस्त्रे परिधान करून बाहेर आली. तिचे वात्सल्य जागृत झाले. ममतेने त्या 3ही बाळांना तिने छातीशी धरले. सृष्टीकर्ता ब्रह्मदेव, कर्पूर गौर शिवशंकर व जगाचा पालक विष्णू या 3 देवांना आपली बाळे बनवून स्तनपान केले. नंतर तिने त्या 3घांना पाळण्यात घालून झोके देत पाळणा म्हणत निजवू लागली. इतक्यात अत्री ऋषी तेथे आले. त्यांना अनुसयेने सर्व वृत्तांत निवेदन केलं. अत्री ऋषींनी समाधी लावली. अंतर्ज्ञानाने त्यांनी सर्व ओळखले. अनुसये, ब्रह्मा विष्णू महेश हे तुझी बाळे बनली आहेत. त्या 3 देवांची तू माता बनली आहेस. हा तुझा गौरव आहे. मला या गोष्टीचा अभिमान वाटत आहे. अत्री ऋषी म्हणाले. अनुसयेला मूल नव्हते म्हणून ती कष्टी होती. पुत्रप्राप्तीची ती मधुर स्वप्ने पाहत होती. घरात तिने पाळणा बांधून ठेवला होता. आज त्याच पाळण्यात 3 बाळांना ठेवून अंगाई गीत गात होती. एकाच वेळी त्या 3 बाळांना तिने स्तनपान करीत होती. आपल्या घरात 3 बाळे खेळत असलेली पाहून ती पती पत्नीही खूप आनंद झाला. ब्रह्मा विष्णू महेश त्यांच्या समोर प्रकट झाले. त्यांनी अनुसयेच्या पतिव्रत्याची स्तुती केली. आपण 3 देवांनी पुत्र बनून माझ्या घरी कायमचे राहावे, असा अनुसयेने त्यांच्याकडे वर मागितला. तेव्हा त्यांनी आपली ती बालरूपे पाळण्यात ठेवून ते अंतर्धान पावले. ब्रह्मांचे नाव चंद्र, विष्णूंचे नाव दत्त व शंकरांचे नाव दुर्वास ठेवले. मुले मोठी झाली. माते, मी तप करण्याकरिता माझ्या निजस्थानी जातो. दुर्वासाने अनुसयेला सांगितले. आई, माझे वास्तव्य चंद्रलोकात होणार आहे. नभोमंडळात संचार करताना तिथून मी रोज तुझ्या पवित्र चरणांचे दर्शन घेईन, असे चंद्र म्हणाला. त्या दोघांचे बोलणे ऐकून अनुसयेला अतिशय दुःख झाले. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आई, पुस ते डोळे. मी तुला अंतर देणार नाही. त्या दोघांचेही दर्शन तुला माझ्या रूपात होईल. दुर्वास व चंद्र आई वडिलांचा निरोप घेऊन निघून गेले. दत्ता, तू म्हणजे माझी सारी आशा आहेस. तू माझ्याकडे सदैव राहायला पाहिजे. अनुसयेने दत्ताला सांगितले. दत्ताने आईची ती आज्ञा मान्य केली. अनुसयेंच्या घरी देखा त्रयमूर्ती राहिले मूर्ती एका, नाम दत्तात्रेय एका. सती अनुसयेची ही कथा आपल्याला शिकवते श्रद्धा, संयम आणि शुद्ध आचरण हेच खरे जीवनाचे धन आहे. अशा या पवित्र कथेतून आपल्याला जीवनातही सद्गुण नांदू देत. श्री गुरुचरित्राध्याय 4 इथेच समाप्त होतो. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.